नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत। ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐतिहासिक शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। 6 ते 12 दरम्यान शहरातील मयूर पार्क येथे आयोजित करण्यात आलेले असून श्री कुंभेश्वर धाम शिहोरचे पंडित राघोजी प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिव महापुराण कथा समाप्त। महादेव भक्तांनी दुपारी 1 ते 4 दरम्यान ऐकता येणार असल्याची माहिती शिव महापुराण कथेचे आयोजक माजी उपमहापौर विजय अवतडे यांनी दिली आहे। याविषयी आपण घेतलेला आढावा त्यांच्याकडून जाणून घेऊया। श्री शिवाय हर 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 हर। श्री शिवाय नमस्तुभ्यम। महाशिवपुराण कथेचं आयोजन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा महाशिवपुराण कथा सर्वांना त्याची संधी ऐकण्याची मिळणार आहे। आज उद्या सकाळी 8 वाजेला छत्रपती संभाजी महाराजच्या पुतळ्याला अभिवादन करून त्या ठिकाणून कलश यात्रा निघणार आहे। आज या ठिकाणी आपण बघत आहोत की आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। लोकांना, महिलांना प्रचंड उत्साह उद्याच्या या कथेचा, सर्वांना आनंद गगनात मावत नाहीये। आणि या ठिकाणी आपण बघताय सगळ्या महिला या सगळं सेवेकरी सेवा देण्यासाठी या ठिकाणी त्या आलेल्या आहेत। आणि उद्याची ती भव्य कलश यात्रा ही एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण करणार आहोत। पंडित राघोजी प्रदीपजी मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये ही कथा पार पाडणार आहे। आणि छत्रपती संभाजीनगरकरांना एक 7 दिवस ही पूर्ण फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, सगळं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ही लाईव्ह सुद्धा लोक घरी बसून सुद्धा ही कथा ऐकू शकाल। आणि उद्या सर्व भव्य कलश यात्रेला सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहा हे मी आवाहन करतो। भाऊ, हा मंडप किती स्क्वेअर मीटर मध्ये या ठिकाणी ही पूर्ण जागा 10 एकर मध्ये मंडपची जागा आहे आणि एक 3 एकरचा जेवणासाठी स्टॉल लावलेला आहे। आणि हे 2-3 टप्प्यामध्ये विभाजन केलेलं आहे। हा जो डोम आहे हा एका टप्प्यात आहे, परत बाजूला आणखी काही जागा शिल्लक आहे। जशा जशा पद्धतीने भाविक भक्तांची गर्दी होत राहील तशा तशा पद्धतीने ती व्यवस्था आम्ही पुढे करणार आहोत। आणि रोज 10 ते 15,000 20,000 लोकांचं सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा वाटप होणार आहे। या ठिकाणी जेवण याच्या बाजूलाच इथे महादेवाचं मंदिर आहे आणि पार्किंगची व्यवस्था हर्सुल जेलच्या बाजूला तिथे एक 20 एकरचं ग्राउंड आहे, तिथं केलेली आहे। जळगाव, फुलंब्री, कन्नड, वैजापूर, धुळे, चाळीसगाव, गंगापूर या ठिकाणी जे लोक येतील हे सगळे हर्सुल टी पॉइंटच्या जेलच्या बाजूला पार्किंग करतील। आणि जालना रोड मार्गे जे येणार आहे सिडको बस स्टँड, आता बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, ते सगळे मार्केट कमिटीच्या बाजूला तिथे ग्राउंड आहे, तिथे पार्किंग होणार आहे। पिसादेवी मार्गे जे लोक येणार आहे त्याची पण व्यवस्था आम्ही हर्सुल गावाच्या बाजूला त्या श्रीराम हार्डवेअरच्या बाजूला तिथे एक मोकळं 10 एकरचं ग्राउंड आहे, तिथे व्यवस्था केलेली आहे। म्हणजे कथेच्या 4ही दिशेला एक 60-70 एकरची पार्किंगची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे। उद्यापासून इथे 24 तास आरोग्य सेवा दिल्या जाणार आहे। या ठिकाणी 50 डॉक्टरची टीम अविरतपणे सेवा देणार आहे आणि त्या ठिकाणी गोळ्या औषधी सुद्धा आम्ही मोफत वाटणार आहोत। आणि मोठे मोठे जे आजार आहेत काही ठिकाणी या ठिकाणी जर त्या तपासणीत आम्हाला आढळले तर त्याची सुद्धा मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री सहायता कक्ष तो सुद्धा या ठिकाणी स्टॉल लावणार आहेत। आणि रुग्णांची सेवा या ठिकाणी 7 दिवस केल्या जाणार आहे। आणि सगळ्यात शेवटी एक अनाथ मुलीचा विवाह सोहळा हा शेवटच्या 12 तारखेला होणार आहे। त्या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहावं हे आज या ठिकाणी मी विनंती करतो। कोण कोण मान्यवर येणार आहे? या ठिकाणी सगळेच आपले राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री महोदय यांनाही मी कालच निमंत्रण पत्रिका देऊन आलेलो आहे। आणि सगळे आमदार, खासदार, सगळे उद्योग व्यापारी, प्रतिष्ठित साधू संत, खऱ्या अर्थाने संतही मोठ्या मोठ्या उपस्थित राहणार आहे। आपले मेटे महाराज हे आपल्याला त्या ठिकाणी सांगतीलच। सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना? सुरक्षेच्या दृष्टीने आज सकाळी पोलीस कमिशनर साहेबांसोबत माझी मीटिंग झाली, महापालिकेचे आयुक्त साहेबांसोबत मीटिंग झाली। सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी आम्ही 2000 मुलांची एक बजरंग दलांचे, विश्व हिंदू परिषदचे जे आमचे कार्यकर्ते आहेत ते पण या ठिकाणी रोज सेवा देणार आहे। पोलीस यंत्रणा सुद्धा अलर्ट मोडवर आहे। ट्रॅफिक व्यवस्था असेल आणि या ठिकाणी महिलांचं एक स्पेशल आम्ही एक पथक सुद्धा आम्ही त्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून निर्माण केलेलं आहे। ते महिलांमध्ये 25-25 एका ब्लॉकमध्ये सेवा देणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही संपूर्ण काळजी घेतलेली आहे। 50 सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही सगळे इथे लावलेले आहेत
आता कॅमेरे त्याचे कंट्रोल रूम होणार आहे. इथे कोणत्याही प्रकारचा काही प्रकार घडला तर तो डायरेक्ट फुटेज मध्ये कंट्रोल केला जाणार आहे. त्यामुळे सगळी सुरक्षा इथे आम्ही माता भगिनींची ठेवलेली आहे. लोक येण्याचे अंदाज आता साधारण आमच्या दृष्टीने 50,000-80,000 लोक आमचं टार्गेट आहे आणि साधारण आणखीन वाढले तर आम्ही 20 स्क्रीन सुद्धा इथे लावून ठेवलेले आहेत. जसे जसे लोक वाढतील तशी तशी व्यवस्था आपण पुढच्या टप्प्यात करू. जास्तच लोक झाले तर मग आता शेवटी बाहेरगावचे भाविक येतील तर त्यांच्या काही निवासाची व्यवस्था, बाहेरचे भाविक जे येतील त्यांची इथं झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. या ग्राउंड मध्ये सकाळ संध्याकाळ सॅनिटायझेशन फवारणी झाली, फॉगिंगची फवारणी केली. इथे कोणतेही डास मच्छर हे राहणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी घेत आहोत. 100 टॉयलेट महिलांना शौचालयासाठी आम्ही ठेवलेले आहेत. महिलांची आंघोळीसाठी व्यवस्था सुद्धा आम्ही एका ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष, एक 50 बाय 100चा कक्ष केलेला आहे. या ठिकाणी महिलांची स्वच्छतेची व्यवस्था केली जाणार. त्या निमित्ताने भाविकांना काय आव्हान? मी या निमित्ताने एवढंच आवाहन करतो की हा जो कार्यक्रम आहे, प्रयागराजला जो कुंभमेळा झाला, त्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी आताच महाशिवरात्र झाली आणि महाशिवरात्रीचं औचित्य साधून या ठिकाणी एक महाशिवपुराण कथा होती आणि खऱ्या अर्थाने महादेवांची भक्ती या प्रदीपजी मिश्रा महाराजांच्या माध्यमातून आणखी महिलांमध्ये उत्साह, एक वातावरण वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक घरोघरी आपण ज्या धर्मात आपला कुळात जन्म झाला की नक्कीच आपण त्या साधू संतांचं पूजन आणि आपल्या धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्कीच ते साध्य होईल हे मला अपेक्षित आहे. मी विजय अवताडे, माजी उपमहापौर संभाजीनगर. मी जनार्दन महाराज मेटे, विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख. आणि आज आदरणीय माजी उपमहापौर विजयजी पाटील अवताडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थाने भव्य दिव्य अशी पंडित राघोजी प्रदीपजी मिश्रा यांच्या मृत्युल्यवाणीतून उद्यापासून या ठिकाणी भव्य शिवमहापुराण कथा आयोजित केली आहे. आणि या कथेसाठी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून मोठे मोठे मठाधिपती, महामंडलेश्वर, जगद्गुरु, हे महान संत, पूज्य देवगुडचे पूज्य भास्करगिरीजी महाराज, मंद गुरुवर्य रामगिरीजी महाराज, सारालापेठ संस्थान, पूजनीय महामंडलेश्वर पूजनीय शांतिगिरीजी महाराज आणि अनेक असे संत, अनेक पंथाचे, मांडव पंथ असन, वारकरी संप्रदाय असन, जैन, बौद्ध, सर्व अनेक पंथांचे संत या ठिकाणी 7 दिवस भेटी देणार आहे आणि सर्व भाविकांना आशीर्वाद ते संत या ठिकाणी देणार आहे. म्हणून ही महापर्वणी या ठिकाणी आदरणीय अवताडे साहेबांनी आयोजित केली आहे. त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि सर्व भाविकांना या ठिकाणी आवाहन करतो की उद्या सकाळी 8 वाजता हडको असणारी टीव्ही सेंटर हडको छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य दिव्य अशी शोभायात्रा उद्या सकाळी 8 वाजता निघणार आहे. तर सर्वांनी बहुसंख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती करतो. रामकृष्ण.